या स्पर्धेच्या नियमानुसार लक्षात घ्या, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर जर नसेल तर पेनल्टीज तुम्हाला सामोरे जावे लागेल. बॉलिंग करण्यासाठी राहुल आलाय, प्रणील आणि त्याच्याबरोबर रोहन. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने ढकललाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला, सिंगल भीती. पहिल्याच बॉलवर सिंगल आली. अगदी हलक्या हाताने ढकललाय. एकच रन इथे टीमच्या खात्यात ऍड होते. ओहो वाह, शफल येऊन अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चिरागने काय झेल इथे टिपलाय. अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. आणि बिट्टू परतीचा प्रभास, पहिला धक्का बसलाय. पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. बबन मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. इनाईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. गोलंदाजी चांगली होती राहुल यांची गोलंदाजी आपण इथे पाहत आहे. अगदी योग्य टप्प्यावरती आपण इथे पाहू शकाल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल. भन्नाट वेग धारण केलाय राहुल यांचा. आणखीन एक तेज तरार बॉल अगदी पडल्यानंतर अगदी भन्नाट वेगाने विकेट किपरचा वेध घेतलाय. तेज तरार बॉल आपण इथे पाहू शकाल. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. गोलंदाजी चांगली होते, एक्स्ट्रा खर्च होत नाही आहे, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. हो, हा एक अद्भुत फटका मारण्याचा प्रयत्न होता. अनोळखा फटका पाहायला मिळालाय. सिंगलने वाढते. फक्त राहुल शहाने 4 बॉलमध्ये फक्त धाबा खर्च केल्या, 2 धाबा आणि 1 विकेट घेतली. काय गोलंदाजी होते. वाह, खोलात टाकण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाही आहे. राहुल शहा यांची गोलंदाजी आपण पाहू शकाल. चांगला बॉल आहे. ओ, राहुलच्या बोटाला चटका, हाताला झटका, टप्पा, बॉल सीमा पार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक, हा पहिला चौकार प्रणीलच्या बॅटमधून. 6 झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉल तयार. शेवटच्या बॉलवरती खराब फिल्डिंग, चुकी आणि चुकी. चेंडू सीमा रेषा पार. प्रणीलच्या बॅटमधून आणखीन एक धमाका, हा क्रॅकिंग चौकार. चला, ओव्हरची होती समाप्ती. धावफलकावरती धाबा आहे 10 धाबा धावफलकावरती. प्रणीलने जर 3 लगातार चौकार मारले, या बॉलवर पहिला बॉल जेव्हा फेस करेल त्यावर जर चौकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आदरणीय सुमितजी मोहिते यांच्याकडून. दहा धाबा धावफलकावरती आहे. राहुल आलाय बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये राहुल जाधव यांना प्राधान्य दिलेलं आहे. 10 धाबा धावफलकावरती आहे. राहुलचा पहिला बॉल, वेग भरपूर आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या वेगाला उत्तर देता येत नाही आहे. चांगला बॉल आहे, रन मिळत नाही आहे. 10 धाबा धावफलकावरती आहे. वेग भरपूर आहे, भन्नाट वेग यावेळेला धारण केलाय. प्रचंड वेगाने निघालाय. विकेट किपरचा वेध इथे घेतलाय.
हा व्हाईट बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर आहे. अंपायर सिग्नल येतो की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने वाढते. धावफलक पोहोचलाय 11 धावा धावफलकावरती आहे. चांगला बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, आउट. यस, फलंदाज बाद. धावत असताना थोडासा आळस दाखवला. थ्रो चांगला आलाय, अगदी अडीयष्टांवर बॉल आदळलाय. फलंदाज बाद, विकेटचं बटन. दिल्ली आहे का? येस. डॉट बॉलची सांगता होती. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा धावफलकावरती आहे. इथे व्हाईट बॉल. हा एक्स्ट्रा टीमच्या खात्यात अडवते. एक्स्ट्रा बरोबर वाढते. धावफलक पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 झाले. ओव्हर नंबर 2 इथे मार्गस्थ आहे. 12 धाबा. चांगला बॉल यार, चांगला बॉल. वा, वेग भरपूर आहे. भन्नाट वेग. अभि गोलंदाज आपण पहा, योग्य टप्प्यावरती अगदी वेगाच्या जोरावर अगदी स्वार झालाय. इथे सॉफ्टवेअर ढकलला. डेंजर एंडला धोक्याची घंटा. सिंगल बी इथे. सिंगलने ओव्हरची होते समाप्ती. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल आहे. धावा धावफलकावरती आहे 13. तेरा झालेत. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा. सिंगलने ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय आणि धावा 14 झालेल्या आहेत. 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 14. तर प्रणय कांबळे आलाय बॉलिंग करण्यासाठी. चला टीम खोपोली, तुम्ही थोडं फास्ट खेळा. खोपोली टीम, तुम्ही प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करतोय. राहुलने 4 धाबा खर्च केल्या, काय गोलंदाजी केली. प्रणय कांबळे आलाय. मागील मासा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने जिंकलाय. ड्राईव्ह केलाय. एकच रन इथे मिळते. सिंगलने वाढेल. एका धावेच्या बरोबर धावफलक 15 वरती आहे. 15 झालेले आहेत. चला खोपोली टीम, चिराग हा तुम्हाला शेवटचा गोल आहे माझा, लक्षात घ्या. खोपोली टीम 15 झालेले आहेत. ओव्हर नंबर 3 इथे मार्गस्थ आहे. स्लॉग ओव्हर आपण बॉलिंग करण्यासाठी आपण प्रणय कांबळे यांना पाहताय. चांगला बॉल यार, चांगला बॉल आहे. खोल टाकण्याचा प्रयत्न, रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. प्रणितला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये.
चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. प्रणिल यांना परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आमचे जवळचे मित्र ओमी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. ओमी 3 चौकार जर ठोकले तर सुमित मोहिते यांच्याकडून कामोटेचा राजा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओमी आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा वाईट बॉल आहे. व्हाईट बॉल बरोबर धावफलक 16 धावा धावफलकावरती आहे. 16 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. चांगला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न लॉंग ऑफला चाललाय. एकच रन इथे मिळते. सिंगल बरोबर धावफलक पोहोचलाय. 17 धावा 17 झालेल्या आहेत धावफलकावरती आपण धावा इथे पाहताय. ही चांगला बॉल आहे. लेग बाईस सिंगल मिळते. सिंगलने वाढते. धावफलक 18 वरती आहे. 18 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल टॅप करायचा प्रयत्न. सिंगल मिळते. सिंगलने पहिला डाव इथे संपलाय. धाबा धावफलकावरती 19 आणि फक्त 20 धाबाचं लक्ष मॅच मध्ये आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 20 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. चला 20 धाबा कशा रीतीने चेस होतील, कशा रीतीने डिफेंडिंग होतील जाऊया, ऐकूया आणखीन एक गोड आवाज. दीपक दादा दीपेश दादांकडे मायक्रोफोनवर येतील या मॅचची कहाणी हडी त्यांच्या जुबानी. हॅलो सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. चिराग आणि राहुल. प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी कामोडेचा राजा यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला सामन्याकडे. 18 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा 18 चेंडू. पाहूया काय घडते काय बिघडतंय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज. पहिला चेंडू बीट करतोय, चकवतोय. एष्ट्यांच्या मागे मात्र चेंडू जातोय, विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिला चेंडू डॉट बॉल. ऋषी पाटील चांगलं क्षेत्र, चांगलं चेंडू टाकलं. इथून पुढे मात्र फलंदाज चिराग. आता मात्र वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. इथं मात्र श्रीगणेशा होतोय. दुसरा चेंडू मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू. खरपोच समाचार घेतोय फलंदाज चिराग. आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये मात्र
गोल्डन डकचा शिकार ठरला होता, पण या मॅचमध्ये मात्र पलटवार करतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र उडवतोय, चांगली फलंदाजी मात्र करतोय. आता या चौकारानंतर मात्र धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढते. 5 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही पहिल्या षटकातील मात्र तिसरा चेंडू प्रगतीपथावर. पुढे मात्र चांगला फटका, शॉर्ट सिलेक्शन चांगला, तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, चांगली क्षेत्ररक्षण. चांगला शॉर्ट सिलेक्शन, येतोय चौकार. ऋषीच्या गोलंदाजीवरती मात्र चांगला फटका राहुल जाधव यांचा. या चौकारानंतर मात्र धावसंख्या चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये पाहतोय आपण. 10 धावा धावफलकावरती. आता मात्र चांगला फटका, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू रिलीज केलाय, निर्धाव चेंडूची सांगता. व्हाईट बॉल. यस. आता मात्र चांगला शॉर्ट सिलेक्शन, येतोय पहारदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून पुढे 12 चेंडू आणि 5 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रणील. 15 धावा झालेले आहेत. प्रणील गोलंदाजी मार्कवरती, दुसरा षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू, सामना करेल चिराग. इथं मात्र काय घडतंय, येतोय चौकार. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या 19. आता मात्र इन मिन 1 धावेची गरज असेल. चला नेरुळ संघ, जय साई शिरवणे नेरुळ या संघाच्या कर्णधारांनी यायचंय. अज्जू, राहुल. इथं मात्र काय घडतंय, विकेटचं पतन. चिराग जाते मात्र बॅक टू द पॅव्हलियन. 1 धावची गरज असताना मात्र रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते मोत्या. मागच्या मॅचमध्ये चांगला चौकार मारला होता. या मॅचमध्ये पाहूया, 1 धावेची गरज असताना प्रणील मात्र चांगली गोलंदाजी करतोय, 1 विकेट देखील मिळवून दिली. इथं मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट आणि येतोय चौकार. या चौकारानंतर मात्र खोपोली संघ विजयी होतोय आणि हार्ड लक कामोठे संघ. चांगला खेळ दाखवला आपण देखील. या नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी